नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. मुसळधार पावसानं जिल्हावासियांची उडवली दाणादाण. देवगड इळये धुरीवाडीचा पूल मोडतोय शेवटची घटका. आणि कुडाळच्या सत्ताधारी नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला असून पावसानं दाणादाण उडवली. सकाळपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझड झाली असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वैभववाडी तालुक्यात सकाळपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. धुवाधार झालेल्या पावसामुळे कुसूर, सोनाळी, उमरडे, नापणे या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना देखील बसला. कुसूर, उंबर्डे या भागात शेतात पुराचे पाणी गेले. कोकणाप्रमाणे घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे. गगनबावडा कोल्हापूर मार्गावर माणकुली किरोडे लोगे येथे पुन्हा पाणी आले आहे. यामुळे 2 दिवसानंतर शनिवारी सायंकाळी सुरू झालेली वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. ही वाहतूक फोंडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. घाटात किरकोळ पडझड सुरू होती. मात्र त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. मळगाव रेल्वे स्टेशन मार्गावर नंदनगरी समोर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पर्यायी कोनापाल निरोडे मार्गावरील पुलावर पाणी आल्यानं वाहनधारकांची गैरसोय झाली. सकाळी 11च्या दरम्यान ही घटना घडून देखील दुपारी 2 वाजेपर्यंत हे झाड बाजूला केले नसल्याने या मार्गावरील वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले. 3 तास उलटूनही हे झाड बाजूला न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुस्तपणा समोर आला आहे. सावंतवाडी निरवडे मळेवाड मार्गावर रस्त्यालगत अनेक धोकादायक झाडे असून ही झाडे तोडावीत अशी मागणी वाहनधारकातून होते. कुडाळ शहरामध्ये पहाटेच्या वेळेला घोंघावलेल्या वादळाने दाणादाण उडवून दिली. पानबाजार, भैरववाडी, केळबाईवाडी या ठिकाणी झाडे कोसळून घरांचे व वाहनांचे मोठे नुकसान झाले. पानबाजार येथील इम्तियाज शेख यांच्या घरात राहणारे भाडोत्री बेघर झाले. या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला. तर पानबाजार येथे नगराध्यक्ष ओमकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हे शोएब मी 5:45 बाहेर पडले घरातून आणि सगळ्यांना बाहेर काढले. हां, मालकी मुंबईला राहते. तिथं मी सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात, मी सांभाळते सगळ्यांना. झाड पडलं, आम्ही घरात सगळीजण एकत्र झोपलो होतो. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. ठिकठिकाणी पडझड झाली असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सर्वत्र मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान जिल्हा आपत्ती विभागाचे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियोजन केले जाते. प्रसंगी मॉक ड्रिल करून आपत्ती व्यवस्थापन विभाग कोणत्याही परिस्थितीला सज्ज असल्याचे दाखवले जाते.
आता प्रत्यक्षात घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन नामक यंत्रणेचा पत्ताच नसतो, हे वारंवार दिसून आलंय। सकाळपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझड झाली असून आपत्ती व्यवस्थापन विभाग नेमका कशासाठी असतो, प्रत्यक्ष घटनेवेळी मदत मिळत नसेल तर या विभागात लाख रुपयांचा चुराडा कशासाठी केला जातो, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारले जात आहेत। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। जिकडं गुलाल तिकडं चांग भरलं हे सध्याच्या राजकारणाचं सूत्र झालंय। परंतु अशा दलबदलू राजकारण्यांना आमदार बच्चू कडू आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिलक्या शब्दात शालजोडे दिले। काय म्हणाले दिग्गज राजकारणी? आता तर असा बाजार गरम आहे की ज्याची सत्ता आली त्याच्या मागे लाईन उभी आहे, आम्हाला थांबवावं लागतं, येऊ नका, गर्दी जास्त झाली आहे। याचं कारण शिंदे साहेब असंच आहे, काँग्रेसची सत्ता आली का तुमच्याकडे घुसा, आमची आली की आमच्याकडे घुसा। विचार संघटन काही घेणे देणं नाही। नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट। आणि मी देखील मी पोस्टर चिटकवायचो, भिंती रंगवायचो, किती केसेस चालल्या, किती लाठ्या खाल्ल्या, तोंडातून रक्त निघालं एवढं पोलिसांनी मारलं, खूप खूप गोष्टी झाल्या। पण विरोधी पक्षातही विचाराकरता का इमर्जन्सीचा काळ बघितला आणि मी इमर्जन्सी असती तर राजकारणात नसतो आलो, जेल बघितले, पण मनामध्ये हा विचार नाही आला की आपला पक्ष सोडला पाहिजे। खरं म्हणजे असा नियम केला पाहिजे की हे जे सत्ता आल्यावर उंदरासारखे इकडनं तिकडे उड्या मारतात यांना कुठेतरी थांबवण्याचा एक कायदा केला पाहिजे। सध्या काय झालंय का मैदानामध्ये एकच पैलवान आहे, कुस्ती होणार की नाही होणार हाच मोठा प्रश्न आहे। कारण सत्तेच्या लालची असणारे लोक यांना ज्यांना खुर्चीशिवाय ज्यांना 10-10 वर्ष मंत्रिपद भेटलं आणि 10-10 वर्ष मंत्रिपद भेटून सुद्धा पुन्हा मी आमदार झालो पाहिजे याच्यासाठी पक्ष बदलणारी लोक असेल तर यांना जोड्यानं मारलं पाहिजे खरं तर पहिले मतदारांनी, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, म्हणजे तो भाजपचा असू दे, सेनेचा असू दे, का सत्तेमागं धावणारी लोक असणार तर ती लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही। खुर्ची म्हणजे आखरी नैतिकता हा गोष्ट असणं गरजेचं आहे, प्रामाणिकता असणं गोष्ट आहे, विचारधारा आमची असणं। तर आम्ही 15 वर्ष एका ठिकाणी ठाम खंबा गाडून पक्का आहे, विचाराचा खंबा आहे हा, काही लाकडाचा लोखंडी नाही आहे, हा विचाराचा खंबा आहे। आणि मग अशी नालायक लोक जर ह्या देशामध्ये निर्माण होत असन तर हे हिजड्याची औलाद आहे, यांना आपण रस्त्यावर वटणीवर मतदानातून मतदारांना दाखवलं पाहिजे का ह्या लालचा बरोबर नाही आहे आखरी कुठल्याही पक्षाचं। उद्या राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सरकार येत असेल आणि मग तिकडे हे दलबदल होत असेल तर मग लोकांनी कुठं स्थिर राहावं? लोकांनी काय याच्या आज यांनी अशी सुरुवात केल्यानंतर लोकांची चूक त्याच्यापेक्षा मोठी होऊ शकतं आणि लोकशाहीला खिळखिळा होऊ शकतं। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। देवगड तालुक्यातील इकडे वरंडवाडी धुरीवाड हा पूल पूर्णतः जीर्ण झाल्याने शेवटची घटका मोडतोय। पूल नादुरुस्त असल्यानं वाहने सावकाश चालवा असा सूचना फलक असून तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। पाहूया सिंधुदुर्ग लाईव्हचा संडे स्पेशल रिपोर्ट।
ची वाहतूक बंद करण्याच्या पावित्र्यात आहे। या पुलावरून दिवसागणिक एसटीच्या 12 ते 14 फेऱ्या देवगडला जात असतात। एसटी वाहतूक बंद झाली तर या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे। गणेशोत्सव देखील जवळ असल्याने पुलावरून एसटी वाहतूक बंद करू नये अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे। हे पूल 1972 साली माजी आमदार राजाभाऊ मिराशी यांनी बांधलं। त्यावेळी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते आणि पदमसिंग पाटील बांधकाम मंत्री होते। पूर्वी हा खेडेगाव असल्यामुळे साकव होता, साकवच्या नंतर हे पूल झालं आणि त्याच्यानंतर हे पूल झाल्यानंतर आता इथे लहान लहान मुलं शाळेला जातात। दोन्ही गावा वरणवाडी आणि धुरीवाडी असा तो जोड रस्ता असल्यामुळे त्यानंतर परत वाळकेवाडी कुणकेश्वरची इथून अवजड वगैरे वाहने जातात। बसेसच्या फेऱ्या 8-9 आहेत, त्या दिवसाला 11 ते 10 फेऱ्या आहेत। त्याच्यामुळे हे नादुरुस्त पूल आहे आणि ते नादुरुस्त असल्यामुळे आता वाहन जायला अडचण होत आहेत, म्हणजे तिथे धोका निर्माण झाला आहे। हे शासन आम्ही प्रत्येक वेळा ते हे करून सुद्धा शासन तिथे लक्ष देत नाही, तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि ते पूल व्यवस्थित करावं अशी आमची ग्रामस्थांची सर्वांतर्फे मागणी आहे। लहान लहान मुलं जातात, त्याच्यामुळे हे धोकादायक आहे। लहान मुलांना सुद्धा ते त्रासदायक आहे। शाळेतली मुलं आहेत, त्यांच्यासाठी ते योग्य असं शासनाने इकडे लक्ष देऊन ते दुरुस्त किंवा नवीन बांधावं अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे। आमचा हे वरणवाडी म्हणजे पूर्ण देवगडपासून हा रस्ता कुणकेश्वरला जाणारा मार्ग आहे। दिवसातून 10 ते 12 गाड्या जातात आणि शाळेतील मुलं ह्या रस्त्यातून जातात, कॉलेजवाले जातात, परत ही मराठी शाळेवाले जातात। त्यांना आम्ही पावसातून पोचवतो। हे ब्रिज बघून आम्हालाच भीती वाटते, केव्हा आम्ही नाही जर पोचवायला गेलो तर ही मुलं एकटीच येतात। ह्या पुलावरनं कशी येतील कशी जातील हे आम्हाला टेन्शन असतं। ह्या ग्रामपंचायतीतून पण काही आम्ही हे दिलेले आहे, पाठपुरावा करतो आहे ह्या रस्त्याचा। हा लवकरच रस्ता व्हावा, नादुरुस्त आहे ते लवकरच बनवावं हे पूल आणि रस्ता चांगला व्हावा आणि हा मार्ग सुरळीत चालावा देवगड डेपोपर्यंत अशी आमची इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे। ही शासनाने लवकरात लवकर पुरी करावी। याबाबत जीप बांधकाम उपअभियंता यांच्याशी संपर्क केला असता हा पूल बराच जुना असल्याने अवजड वाहनांसाठी धोकादायक बनलाय। मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला चढाव असल्याने या पुलावरून जी अवघड वाहनांची वाहतूक वेगाने केली जाते त्यामुळे पुलाला हादरा बसतो। या पुलासाठीही व रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2 कोटी 11 लाख रुपये मंजूर झालेत। मात्र त्यातील 3 लाख रुपये निधी आपल्याकडे प्राप्त आहे। पुढील निधीही लवकर प्राप्त होईल। दिवाळीनंतर या रस्त्याच्या व पुलाच्या कामास सुरुवात होईल असं सांगण्यात आलंय। कॅमेरामन आनंद तांबेसह स्वप्नील लोकेश, सिंधुदुर्ग लाईव्ह, देवगड। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स, ओरोस। संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भव्य भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात झाली। यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी 15 संघ निवडण्यात आले होते। याआधी वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे प्राथमिक फेऱ्या घेण्यात आल्या होत्या। त्यातून अंतिम 15 संघ निवडण्यात आले होते। रविवारी बॅरिस्टर नाथ पै सभागृहात या स्पर्धेला शानदार सुरुवात झाली। या उद्घाटन प्रसंगी अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा निरीक्षक अर्चना घारेपरब, पुंडलिक दळवी, निलेश मेस्त्री, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिगंबर गावकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिन पाटकर, माजी जीप सदस्य मकरंद परब, वैभव केंकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, अर्चना फाउंडेशन व श्री सद्गुरू संगीत कला सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते।
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। अरुणा खोरे पाटबंधारे प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेतून वैभववाडी येथे कार्यरत आहे। क्रमतांत्रिक पुनर्वसन होईपर्यंत काम बंद ठेवावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी जनतेच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करेल असा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी दिला आहे। अरुणा खोरे प्रकल्प हे आपल्या कुठे वैभववाडीच्या स्थानिक जिल्ह्याच्या लोकांवर अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही वाचा फोडलेली आहे। परंतु आज जे काय अरुणा प्रकल्पावर जे स्थानिक राजनीती लोक राजकारण जे करतायत ते राजकारण बरोबर नाही आहे। कारण की अरुणा खोरे प्रकल्प हा जिल्ह्याचा बाहेरचा नाही, जिल्ह्याचा प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्पावर ज्यावेळी काम चालू असताना व चालू करायच्या आधी त्या ठिकाणी पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार हे सुद्धा त्यामध्ये सहभागी असतात आणि हे जे प्रकल्प चालू असताना त्यावेळी त्यांनी लक्ष दिलं का नाही? त्यावेळी त्या लोकांनी या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या का नाही त्यांच्या? आणि आज ज्यावेळी आपल्या लोकांवर अन्याय झालेला आहे, ते बेघर झालेले आहेत, काही लोकांचे पाण्याखाली घर वाहून गेलेले आहेत, मंदिर वाहून गेलेलं आहे आणि आता या लोकांना जाग आलेले, आता हे निवेदन देत आहेत, चालू करतायत, आपापले राजकारण त्या ठिकाणी करायला लागलेत आपापल्या नावासाठी। मग त्यावेळी पालकमंत्री म्हणा, स्थानिक आमदार म्हणा, खासदार म्हणा झोपले होते का? आमच्या जिल्ह्याची नेहमीची परिस्थिती आहे की आमच्यावर अन्याय झाल्यानंतर हे कधीच जे स्थानिक नेते आहेत, मंत्री आहेत, ते कधीच पुढे आले नाही आणि येती नाहीत आणि कधी आपला जो मूळ प्रश्न आहे तो सोडवती नाही। आज त्यांना आम्ही उगत निवडून दिलेला आहे का? जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही ज्यांना निवडून दिलेला आहे ते जिल्ह्याचा विकासच करत नाही। उलट जिल्ह्याच्या लोकांचा जीव गेल्यानंतर ते येतात पाणी पाजायला, अशी आमच्या जिल्ह्याची परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे। मग अशा वेळी आम्ही त्यांच्याकडे का जावं? आम्हाला त्यांची वस्तुस्थिती माहीत आहे की ह्या प्रकल्पामध्ये त्यांचाही हात आहे, त्यांची जिम्मेदारी होती आणि त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे। तर अशा हलगर्जी लोकांकडे आम्ही का जाऊ, का राजकारण खेळू? आम्हाला आमच्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे। त्यासाठी रिपब्लिकन पक्ष सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाने मी स्वतः रतनभाऊ कदम मला या ठिकाणी सगळी जाण असल्यामुळे की या ठिकाणी स्थानिक राजकारण काय ना काय लोकांच्या वैभववाडीच्या लोकांना घेऊन होणार आहे, अरुणा प्रकल्पाला घेऊन होणार आहे। त्यामुळे मी हा विषय आम्ही थेट जे प्रकल्पाचे मंत्री आहेत गिरीश महाजन साहेब यांच्यापर्यंत आम्ही परस्पर आरपीआय पोचली आणि त्या ठिकाणी आरपीआयने आम्ही गिरीश महाजनांना हे निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलं। अरुणा खोरे प्रकल्पाचं पुनर्वसन झालंच पाहिजे, अन्यथा रिपब्लिकन पक्ष पूर्ण जिल्हाभर निदर्शनं करण्यात येईल आणि शासनाची दादागिरी या ठिकाणी चालणार नाही असं आम्ही थेट गिरीश महाजन यांना सवाल केलेला आहे। त्या ठिकाणी गिरीश महाजन व त्यांचे खाजगी सचिव देशपांडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला रिपब्लिकन पक्षाला कुठे जिल्ह्यात राजकारण करायचं नाहीये। आम्हाला आमच्या जनतेसाठी न्याय हक्काचा लढा लढून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचं काम आहे आणि रिपब्लिकन पक्ष ते करतोय आणि ते करत राहणार। कुठेतरी अरुणा खोरे प्रकल्पाचा विषय घेऊन राजकारण करावा, त्या ठिकाणी पुष्पसेन सावंत साहेबांनी आज संघर्ष समिती स्थापन केली आणि दीपक केसरकरांना हे निवेदन दिलं, तर ही चुकीची पद्धत आहे। आपल्याला जर लढा द्यायचा आहे जनतेसाठी तर आम्ही काय सगळेच एकत्र आलं पाहिजे, वैभववाडी तालुका पूर्ण आला पाहिजे, आसपासचे तालुके त्यांना सहभागी झाला पाहिजे आणि हा लढा आपला वैभववाडी तालुक्याचा अरुणा खोरे प्रकल्पाचा नसून आमच्या सगळ्या जिल्ह्याच्या बांधवांचा लढा आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे। कारण की जे नेते, जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत ते नालायक ठरल्यामुळे आम्हाला स्वतःहून आमची लढाई लढायची आहे आणि अरुणा खोरे प्रकल्पाचे जे आमचे ग्रामस्थ आहेत त्यांना हे लढाई लढून त्यांना आपण जिंकायचं आहे। ज्यावेळी गिरीश महाजनना आम्ही भेटलो आणि हे जेव्हा निवेदन दिलं त्यावेळी आमची त्या ठिकाणी चर्चा झाली की गिरीश महाजनना आम्ही सांगण्यात आलं हे प्रकल्प तुम्ही बांधत असताना
त्या ठिकाणी आमच्या काही ग्रामस्थांना तुम्ही न्याय मिळवून दिलेला नाही, त्यांचं पुनर्वसन तुम्ही केलेलं नाही आणि जो प्रकल्पाची तुम्ही गळबांधणी करताना त्या ठिकाणी कोणाला विश्वासात घेतला नाही स्थानिक लोकांना आणि तुम्ही ते केल्यामुळे काही घरं वाहून गेली आणि काही लोकांना पुनर्वसन अजून करता आलं नाही। तर हे विषय आम्ही सगळे आमच्या त्यांना पटवून दिलेले आहेत आणि त्यावेळी गिरीश महाजनांनी स्वतःहून मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले की हे जे तुमचं निवेदन आहे मी ताबडतोब मार्गी लावतो आणि त्यांचे जे PA होते देशपांडे साहेब त्यांच्याकडे ते निवेदन देऊन त्यांना ताबडतोब या विषयावर लक्ष टाका आणि हे लवकरच याची माहिती मागून त्या ठिकाणी कामाला लागा असा त्यांनी आदेश दिलाय। आता त्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी गिरीश महाजनांचे आभार मानले आणि तिथून आम्ही निघून आलो आणि मला असं वाटतं की गिरीश महाजन नक्कीच न्याय मिळवून देतील आणि हा जो लढाई आम्ही नक्कीच जिंकणार आहोत। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। दोडामार्ग तालुका डोंगरी भागात असून अनेक गावे अतिदुर्गम भागात वसलेली आहेत। शालेय विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना दाखले वेळेवर मिळत नाही, तेव्हा ऑनलाईन बरोबर ऑफलाईन दाखले देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी दोडामार्ग तालुका विकास मंचने केली आहे। दोडामार्गच्या लोकांना असं वाटलं होतं की दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाल्यावर आपल्याला बरेच दिवस येतील, पण ज्या वेळेला सावंतवाडी तालुका होता आणि तालुका असताना दोडामार्ग तालुक्यातील बरेचसे दुर्गम भाग आहेत, तेरवण आहे, फुकेरी आहे, भेकुर्ली आहे, विरडी आहे, मांगेली यासारख्या लांब पट्ट्यातले लोक सावंतवाडीला जाऊन आपल्या दाखल्याची कामं करण्यासाठी 2-2 दिवस थांबत होते आणि 2-2 दिवस थांबून ते स्वतःच्या दाखल्यांचं म्हणजे यांचं शासकीय कामांचे आहेत ती कामं पूर्ण करून येत होते। आणि जेव्हा दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाली आणि असं वाटलं की आता हे हाल दोडामार्गचे कमी होतील, पण तसं वस्तुस्थितीत काही झालेलं नाही। दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाल्यावर दोडामार्ग तालुका संपूर्ण दुर्गम भाग, डोंगराळ भाग आणि शासनाने आता नवीन सुरू केलेलं आहे की ऑनलाईन दाखले देणं, ऑनलाईन सर्व काही तर ऑनलाईन आहेत। पण दोडामार्गची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर दोडामार्गचे भाग डोंगराळ भाग आहेत, तिकडे नेट पण नाहीये, साधी रेंज नाहीये, तर नेटचं सोडूनच द्या। तर अशा भागातल्या लोकांना आज पण त्याच परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे आणि ही कुठेतरी शासनाने थांबावी अशी आमच्याकडून अपेक्षा आहे। दोडामार्ग तालुका निर्मिती झाला आणि आज ही परिस्थिती आहे की इकडे ऑनलाईन म्हणून सर्वांकडे बघितलं जात आहे, पण ऑनलाईन मध्ये सर्व दोडामार्ग तालुक्यातल्या जनतेचे हाल अपेष्टा होताना आम्ही बघतोय। तहसीलदार ऑफिसमध्ये जा चला, तलाठी ऑफिसमध्ये चला किंवा कुठल्याही आणि शासकीय कामात गेला तर ऑनलाईनसाठी, आणि ऑनलाईनला ती नेट पूर्णपणे नसतेच। एखादा दाखला जर काढायचा असेल तर त्यांना परत हेलपाट्या मारावे लागत आहेत आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यावेळी दोडामार्ग तालुका स्पेशली डोंगरी हा तालुका घोषित झालेला आहे आणि डोंगरी घोषित झालेला असताना तुम्ही ऑनलाईन दाखले देताय ते द्याच, आम्ही म्हणतोय तुम्ही द्या, ऑनलाईन केला त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं आहे, पण ज्या वेळेला अशी परिस्थिती असते त्यावेळेला ऑफलाईन दाखले देण्याचं काम शासनाने करावं अशी आमच्या दोडामार्ग विकास मंचाकडून मागणी आहे। आणि ती मागणी सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते स्वतः मंत्रालयात जाऊन या डोंगरी भागाचा जो त्याला परिपूर्ण माहीत आहे आणि विषय मांडून तो हा आपल्या तालुक्यासाठी स्पेशल बाब म्हणून हा ऑनलाईन आणि जेव्हा ऑनलाईन नसेल त्यावेळी ऑफलाईन दाखले देण्यात यावे अशी त्यांच्यानी तरतूद करून घ्यावी आणि दोडामार्ग तालुक्यातील या जनतेला होणारा महाग त्रास हा कुठेतरी थांबवावा अशी आमच्या विकास मंचाकडून मागणी आहे। आणि ती मागणी सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते स्वतः मंत्रालयात जाऊन या डोंगरी भागाचा जो त्याला परिपूर्ण माहीत आहे आणि विषय मांडून तो हा आपल्या तालुक्यासाठी स्पेशल बाब म्हणून
हा ऑनलाईन आणि जेव्हा ऑनलाईन नसेल त्यावेळी ऑफलाईन दाखले देण्यात यावे अशी त्यांच्यानी तरतूद करून घ्यावी आणि दोडामार्ग तालुक्यातील या जनतेला होणारा महाग त्रास हा कुठेतरी थांबवावा अशी आमच्या विकास मंचाकडून मागणी आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. कुडाळ उद्यमनगर येथील रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास या विरोधात कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचे मार्ग मोकळे केले तसेच रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरू असे सांगितले. कुडाळ शहरातील संतरावळ महाराज कॉलेज ते RSN हॉटेलपर्यंत जाणाऱ्या या उद्यम नगरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे अपघातही झाले आहेत. वारंवार याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून सुद्धा या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तसेच रस्त्यावर येणारे पाणी सोडवण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. अखेर कुडाळ नगर पंचायतीचे सर्व सत्ताधारी नगरसेवक सार्वजनिक बांधकाम विभागात गेले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यानंतर खड्डेमय रस्त्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलावून नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. अधिकाऱ्यांनी तात्काळ JCB मागून पावसाळी पाण्याचे मार्ग मोकळे करून दिले. लवकरच या मार्गावरील खड्डे भरले जातील असेही आश्वासन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, सभापती सरोज जाधव, आरोग्य सभापती अश्विनी कावडे, महिला व बालकल्याण सभापती साक्षी सावंत, माजी उपनगराध्यक्ष आबा धडा, माजी बांधकाम सभापती सुनील बांदेकर, माजी आरोग्य सभापती संध्या तेरसे, नगरसेवक राकेश कांदे, माजी सभापती सुनील भोगटे, स्मार्ट फोरमचे गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, ॲडव्होकेट राजीव बिले, आनंद वैद्य, भाई साटम, सदानंद भोगटे, दिलीप शिरसाट आदी उपस्थित होते. तुम्हाला काय माहिती ऑफिस मध्ये कोणाला बाहेर पडायला काय माहिती मराठी वाट बघताय तिथे पाणी उडत आहे तेव्हा दिसत नाही. आणि तुम्ही मागच्या वेळी सांगितलेलं तो रोड गटार मंजूर आहे काय झालं तुम्ही सांगितलेलं तुम्ही सांगितलेलं काय झालं ते सांगा पुढे. बोललो होतो त्या रस्त्याला 50 लाख रुपये आलेले आहेत. दीड कोटी मागच्या वेळी आता कमी कसे झाले? हो पण 1.5 कोटीचे 50 लाख तुम्ही सांगितलेलं 1.5 कोटी. आम्ही प्रत्येक वेळेला एस्टिमेट करून पाठवतात. म्हणतो कोणी येते टेंडर प्रोसेस झालेला आहे. टेंडर झाले तुम्ही मोजणी का केली नाही? मोजणीसाठी काय कशाला थांबले मोजणी? डिव्हिजन पैसे भरणार काय डिव्हिजन कडे पैसा नाही काय? तुम्ही किती दिवस झाले मग टेंडर कशाला काढलं? मोजणी केली नाही तर
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे व शिक्षणासंबंधीचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत। संघटनेने या विविध प्रश्नांसंबंधी वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केली आहे, परंतु ती पूर्तता करण्याचे केवळ आश्वासन दिले जाते। शिक्षकांच्या काही समस्या तर अधिक जटिल बनत चालल्या असून प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले। कमी पटाच्या नावाखाली जीप शाळा बंद करू नयेत। आरटीई कायद्याच्या निकषानुसार वाडी वस्तीपासून प्राथमिक शाळा 1 किमी तर उच्च प्राथमिक शाळा 3 किमी परिसरात असावी असे निर्देश आहेत। सिंधुदुर्ग हा बहुतांश डोंगराळ आणि वाडी वस्त्यात विखुरलेला जिल्हा आहे। कमी पटाच्या नावाखाली येथील शाळा बंद केल्यास लहान मुलांना लांब अंतराच्या शाळेत जाण्यास पायपीट करावी लागेल। गोरगरीब पालकांची मुलं या शाळांतून शिकत असल्याने या शाळा बंद केल्यास ही मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका संभवत आहे। तसेच सरसकट अशा शाळा बंद करणे म्हणजे आरटीई अधिनियमाची पायमल्ली ठरणार आहे। त्यामुळे या शाळा बंद करू नयेत। कर्मचारी शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेलाच करावे असे शासन आदेश आहेत, परंतु आदेश धाब्यावर बसवून दरमहा वेतन विलंबाने केले जात आहे। वेतन विलंबाने झाल्याने शिक्षकांना आर्थिक समस्या निर्माण होत असून बँकांच्या भरमसाठ दंडव्याजाला सामोरे जावं लागत आहे। यासाठी जिल्हा परिषदेच्या समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, सुरेखा कदम, नितीन कदम, दिलीप कदम, शरद नारकर, शिक्षक नेते सुनील चव्हाण आदी उपस्थित होते। आजचे हे जे आंदोलन आहे ते उपस्थितीवरून आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी मोठ्या संख्येने जी उपस्थिती आहे ती अन्यायाच्या विरुद्ध आज एकत्र आलेली जमलेली आहे। आज जर बघितलं आपण तर या जिल्ह्यामध्ये शिक्षण अधिकारी व एकंदर प्रशासन या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांनी जे शिक्षकांचे काही प्रश्न जटिल करून ठेवलेले आहेत किंवा सोडवण्याची त्यांची मानसिकता नाही आणि त्याचं हे उत्तम उदाहरण उपस्थिती आहे। लक्षात घ्या, 1 मेला वेतन झालं पाहिजे असे शासनाचे 9 आदेश निघाले। त्या प्रशासनानं अद्यापर्यंत देतो म्हणून सांगून अद्यापही 5 तारीखच्या बाहेरच शिक्षकांचं वेतन झालेलं आहे। का नाही? मला असं म्हणायचं आहे, एकीकडे जर आपण शिक्षकांची आणि मुलांची गुणवत्ता सुधारत असाल, त्यासाठी प्रयत्न करत असाल तर पहिल्यांदा आमचं मत आहे आपलं आधी घर सुधारा, आपलं आधी प्रशासन सुधारा आणि ते जर सुधारता येत नसेल तर कृपया शिक्षकांच्या वाट्याला तुम्ही येऊ नका। दुसरी गोष्ट असं आहे, चुकीच्या पद्धतीनं कामगिरी काढणं, अक्षरशः हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी शिक्षकांना कामगिरी काढलेली आहे। कामगिरी काढण्यासाठी 8/4/11चा आदेश आहे शासनाचा, आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणाला या ठिकाणी कामगिरी काढता येणार नाही। तरी सुद्धा या ठिकाणी कामगिरी चुकीच्या पद्धतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही समजू शकतो, मुलांशी आमची बांधिलकी आहे, तरी सुद्धा कामगिरी काढताना किती किलोमीटरवर काढावी याचे काही नियम आहेत, मुळात आधी काढता येत नाही। तरी सुद्धा आम्ही शिक्षकांची मुलांची बांधिलकी असल्यामुळे आम्ही समजू शकतो की ठीक आहे, काढायची असेल तर निदान 8-10 किलोमीटरवर काढा। तेही काढली जात नाही, ती लांब कुठेतरी 50-60 किलोमीटर काढली जाते। त्याच्यानंतर कमी पटाच्या शाळा बंद करा। अरे मुळात 2009चा आरटीई कायदा काय सांगतो? आरटीई कायदा असं सांगतो की 1 ते 5च्या 1 किलोमीटर, 1 ते 5च्या मुलांसाठी 1 किलोमीटर आणि 7 ते 8च्या मुलांसाठी 3 किलोमीटर लांब अंतरावर शाळा असू नये। जर अशा प्रकारचा कायदा आला तर या जिल्हा कुठेही शासनाचा आदेश नाही, लक्षात घ्या, तर या जिल्हा प्रशासनानं अक्षरशः ज्या शाळेमध्ये 1-1, 2-2, 3-3 मुलं होती त्या सगळ्या पर्यवेक्षण व्यवस्थेला असं सांगितलं की संबंधित शाळेकडे जाऊन शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला एकत्र करून त्या शाळा 100% बंद करा आणि ती मुलं लगतच्या शाळेला जोडा। कोणाला कुणी अधिकार दिला आहे मुळात त्या प्रशासनाला? मुळात नियम नसताना कायद्याच्या विरोधात जाऊन जर अशा प्रकारे प्रशासन आखण्याचा प्रयत्न करत असतील तर संघटना म्हणून आम्हाला जाब विचारावा लागेल। दुसरी स्टेशनरी, परवा एक सभा झाली सगळ्या पर्यवेक्षण व्यवस्थेची, शिक्षकांवर कामाचा बोजा कसा वाढेल, काम कमी होईल याकडे कोणी लक्ष दिलं नाही, कामाचा बोजा कसा वाढेल या दृष्टीने परवाची सभा झाली। आज ज्या प्रशासनाला शासनाकडून स्टेशनरी देण्यासाठी पैसे उपलब्ध आहेत, पण स्टेशनरीच्या बाबतीत काही सुद्धा नियोजन प्रशासनाने केलं नाही। उलट शाळांना आणि शिक्षकांना कागद जास्त कसे द्यायचे, काम तुम्ही कागदी काम कसं करायचं हेच परवाच्या सभेमध्ये यांना सांगितलेलं आहे। आजपर्यंत शाळांना एकाही प्रकारची स्टेशनरी दिली गेली नाही। ऑनलाईन कामाची सक्ती करता हे प्रशासन। परवाही शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश होता
की वृक्ष लागवडीचा अहवाल ऑनलाईन भरा. ऑफलाईन जर तुम्ही हार्ड कॉपी जर आपण घेतली असेल तर सोयी सुविधा पहिल्यांदा आणि मग सक्ती करा. सोयी सुविधा देण्याच्या बाबतीत जिल्हा प्रशासन कुठेही काही प्रयत्न करत नाही आणि सक्ती मात्र केली जाते. मुख्याध्यापकाच्या बाबतीत जर विचार केला तर पदावनत जे केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. त्या शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना अक्षरशः फसवलेलं आहे. त्यांची बदली होणार नाही, त्यांना तोच पगार दिला जाणार असं सांगून अक्षरशः त्यांची एक प्रकारे फसवणूक झालेली आहे. चुकीच्या पद्धतीने बदल्या केलेल्या आहेत. या जिल्ह्यामध्ये 189 ज्या लोकांच्या बदल्या चुकीच्या केल्या गेल्या किंवा त्यांच्यावर जो विरोध, त्यांचा जो अन्याय त्यांच्यावर झाला त्याच्यामध्ये 132 महिला होत्या. या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महिला असून सुद्धा त्यांनी महिलांचा विचार कुठेही केला नाही. चुकीच्या पद्धतीचा आदेशाचा अर्थ लावून मी असं सांगेन, एक वेळ आमचा शिक्षक एखाद्या शासनाचा आदेशाचा अर्थ चांगल्या प्रकारे लावतो, पण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना त्या आदेश जर बघितला तर त्याचा अर्थ काही कळत नाही, त्यांना लावता येत नाही आणि त्याची अंमलबजावणी आदेशाच्या विरोधात जाऊन करायची ही पद्धती अलीकडे सुरू आहे. 2009 पासून 16-17 पर्यंत 9-10 पासून 16-17 पर्यंत साधील नाही. शाळांचा वाढता खर्च जर विचार केला तर खर्च अधिक आणि रक्कम येते साधील म्हणा किंवा समग्र शिक्षा अभियानच्या मार्फत जी रक्कम येते ती कमी येते, तरी सुद्धा खर्चाचा भाग वाढलेला आहे. जी थकीत अजून रक्कम आहे साधीलची ती आपल्याकडे कशी जमा करायची किंवा शासनाकडून कशी मिळवायची त्याबाबत पत्र अद्यापर्यंत कुठल्या प्रकारचं नियोजन झालेलं नाही. या ठिकाणी बदल्या झाल्यानंतर काही जणांनी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्याचं या ठिकाणी फाईल दिलेले आहेत प्रशासनाकडे, पण त्या फाईल सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्यापर्यंत आयुक्तांकडे पाठवले नाही, त्यामुळे त्या पडून आहेत. काही या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये किंवा कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये त्या लोकांचं पुन्हा बदल्यांच्या संदर्भाने ज्यांनी कोणी ऑब्जेक्शन घेतलं होतं आयुक्तांकडे ज्या फाईली काही दिलेल्या होत्या त्यांची सुनावणी 6 तारीखला आणि किंवा जवळच्या तारखांमध्ये त्यांनी लावलेली आहे. पण सिंधुदुर्गच्या फाईल्स मात्र अद्यापर्यंत आयुक्तांकडे सरकलेल्या नाहीत, त्या जिल्ह्याकडे इथे पडून आहेत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर पडून आहेत. तर अशा प्रकारे वरिष्ठ व्यक्तींचे जे प्रस्ताव असतील, आज जर आपण म्हणतो की गुणवत्ता फक्त शाळेने वाढवायची आणि शिक्षकाने वाढवायची, आज जर बघितलं वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव आज जवळजवळ 4 महिने सीओच्या टेबलवर पडून आहेत. का कशासाठी मला कळत नाही. तर 12 वर्ष झाला लोकांना जे चट्टोपाध्याय वेतनश्रेणी दिली जाते ती अद्यापही दिली गेली नाही. खरं म्हणाल तर जर समजा कार्यक्षम प्रशासन आहे तर ही पद्धती काय आहे मला त्यांना विचारायचं आहे. त्याचप्रमाणे गणवेश संशोधन आज सगळ्या शाळांना सांगितलं होतं मार्च अखेर सर्व शाळांची खाती 0 बॅलन्स असलं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं वरिष्ठांच्या आदेशानुसार 0 बॅलन्स लोकांनी केलं 31 मार्च अखेर. आज जर बघितलं तर गणवेश अनुदानच्या लोकांचा जमा झालेला आहे. परस्पर बँकेनं वरची काय त्यांची रक्कम आहे सॉफ्टवेअर त्यांचा तसा असल्यामुळे त्यांनी आपली रक्कम काही वजा केलेली आहे आणि बरीच मुलं आज गणवेशापासून वंचित आहे. त्याला हे प्रशासन जबाबदार आहे, लक्षात घ्या. राणेजी, एकंदरीत काय सांगू शकाल, नेमका तुम्ही प्रशासनावर रोष ठेवताय की शिक्षण अधिकाऱ्यांवर आहे? नक्कीच शिक्षण अधिकारी, प्रशासन आणि शासन यासाठीच हे आंदोलन आहे. या ठिकाणचं प्रशासन सुधारलं पाहिजे. शिक्षकांवर एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर हे शिक्षण अधिकारी करतायत, त्यांनी कुठेतरी बदल केला पाहिजे. शिक्षकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. प्रशासनाची गुणवत्ता सुधारली पाहिजे, यासाठीच हा मॉप आहे. आणि म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांना माझी सांगणं आहे की पहिल्यांदा आपण बदला, आपलं प्रशासन बदला आणि मग शिक्षकांना बदला आणि मुलांना बदला. बस याच्यापेक्षा आम्ही काही सांगणार नाही. आमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न प्रशासनानं करू नये. प्रश्न सोडवायचे असतील तर भेट द्या, चर्चा करा, निकाली काढा. प्रश्न काही कठीण नाही आहेत, जे यांच्या हातात आहे. मानसिकता तयार ठेवा फक्त, बस एवढीच आमची भूमिका आहे. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. झाराप पत्रादेवी या जुन्या महामार्गाला पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करून सुद्धा खड्डे पडले आहेत. हे खड्डे 4 दिवसात भरा अन्यथा मार्गावर रास्ता रोको करू असा इशारा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य बाबू सावंत यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. खड्डे पडल्याने अपघात होत असून यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरून वाहन चालवावं लागतंय. तसेच सावंतवाडी मळेवाड मार्गावरील खड्डे सुद्धा बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. खड्डे बुजवण्याची मागणी करून देखील खड्डे बुजवले नसल्याने आता रस्त्यावर उतरून रास्ता रोको करावा लागेल असे सावंत यांनी सांगितले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा.
हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. मुसळधार पावसानं जिल्हावासियांची उडवली दाणादाण. देवगड इळये धुरीवाडीचा पूल मोजतोय शेवटची घटका. आणि कुडाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूयात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.